जामखेड तालुक्यातील देवदैठण येथे 25 ऑगस्ट रोजी आयोजित ग्रामसभेदरम्यान अचानक ग्रामविकास अधिकाऱ्यांची प्रकृती बिघडल्यानं ग्रामसभा पुढे घेता आली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली असून ग्रामसभा पुन्हा घेण्याची मागणी जोर धरत आहे. अनेक दिवसानंतर ग्रामसभा आयोजित करण्यात आल्यानं गावातील विविध प्रश्न आणि समस्या मांडण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित झाले होते. ग्रामसभा सुरू झाल्यानंतर ग्रामस्थांकडून गावातील विविध विकास कामे आणि मूलभूत सुविधांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. मात्र ग्रामस्थांचे प्रश्न सुरू असतानाच ग्रामविकास अधिकाऱ्यांना अचानक चक्कर आली आणि त्या खाली कोसळल्या. त्यामुळे ग्रामसभेत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित ग्रामस्थांनी तत्काळ त्यांना मदत केली. या घटनेनंतर ग्रामसभा पुढे सुरू ठेवणे शक्य झाले नाही. परिणामी अनेक दिवसांनी आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांना आपले प्रश्न मांडता आले नाहीत आणि अनेक मुद्दे प्रलंबित राहिले. ग्रामसभा पूर्ण न झाल्यानं ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली असून देवदैठणची ग्रामसभा लवकरात लवकर पुन्हा आयोजित करावी, ग्रामस्थांचे सर्व प्रश्न अधिकृतपणे नोंदवून त्यावर ठोस कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पुढील ग्रामसभेची तारीख प्रशासनाने तातडीने जाहीर करावी अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे प्रशासन आता ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेऊन पुढील ग्रामसभा कधी घेणार याकडे देवदैठण ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. या ठिकाणी आज 25/8/2026 रोजी या देवदैठण नगरीमध्ये सचिव व या ग्रामसभेचे अध्यक्ष सौ संतोष हर्षदा संतोष महारनवर यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा या ठिकाणी पार पडत होती. खऱ्या अर्थाने या ठिकाणी गावामधला भ्रष्टाचार बाहेर काढत असताना किंवा आम्हाला जी काय ग्रामस्थांना जी काय मनामध्ये शंका कुशंका अशी जी विकासाच्या बाबतीमधली जी बिलं होती या संदर्भात आम्ही ग्रामसेवक मॅडम यांना चर्चा करीत असताना त्याचा हिसाब देत असताना ते प्रोसिडिंगच्या रजिस्टरला वळताना खऱ्या अर्थाने ग्रामसेवक मॅडमला या मीटिंगमध्ये या ग्रामसभेमध्ये चक्कर आली. खऱ्या अर्थाने म्हणून आम्हाला या ग्रामस्थांना ही ग्रामसभा अद्याप मान्य नाही. आतापर्यंत आमच्या गावाला जी लुटून खाल्लेलं आहे ती आम्ही बाहेर काढल्याशिवाय, यांचा भ्रष्टाचार बाहेर काढल्याशिवाय आम्ही देवदैठणकर शांत बसणार नाहीत, हा प्रदीप भैया भोरे यांचा शब्द आहे. न्यूज एक्सप्रेस करिता खर्डा प्रतिनिधी धनसिंग साळुंके यांची रिपोर्ट.